नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरी तुम्ही मोहरीपासनं झाडांसाठी एक चांगलं खत कसं बनवू शकतात. जे मोहरीचे दाणे असतात त्याच्यापासनं तुम्ही झाडांसाठी खूप एक चांगलं खत कसं बनवू शकता. त्याला मित्रांनो मस्टर्ड केक फर्टिलायझर असं म्हटलं जाते. अजून हे जे मस्टर्ड केक असते हे फार चांगलं खत असते झाडांसाठी. हे झाडांवरचे फुलं वगैरे पण वाढवते. तर व्हिडिओला लाईक नक्की कराल, अजून चॅनलला सबस्क्राईबही करा. चला व्हिडिओला आपण सुरू करूया. तर सगळ्यात पहिले मित्रांनो, हे जे मस्टर्ड केक फर्टिलायझर आहे मित्रांनो, फार छान असते झाडांसाठी. हे फळं वगैरेच्या झाडांना टाकणार तर फळं अजून भाज्या वगैरे खूप लागतील. आणि तुमच्याकडे जसं फुलाचे झाडं असतील, खूप लोक व्हॉट्सअप ग्रुप आहे मित्रांनो आपला, ज्यांना कोणा झाडासंबंधित काही विचारायचं असणं पर्सनली, ते व्हॉट्सअप ग्रुपवर येऊन विचारू शकता. लिंक मी कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता. त्याच्यावर तुम्हाला संबंधित सगळे प्रश्न विचारू शकता. तर तिकडे खूप लोकांनी विचारलं होतं की फुलं वगैरे नाही लागत आहे, तर हा जो फर्टिलायझर आहे हा नक्की ट्राय कराल मित्रांनो. यांनी तुमचे झाडावरचे फुलं वाढून जातील. अजून फळं वगैरे असतील, अजून भाज्यांचे झाडं असतील ते तर वाढतीलच. आणि हे फुलांसाठी सगळ्यात बेस्ट असते. हे टाकल्यानंतर तुमच्या झाडांना फुलं लागेल. आणि पावसाळ्यात टाकणं हे फार छान असते. तर पावसाळ्यात तुम्हाला हे झाडावर नक्की वापरायचं आहे. आणि आता हे कसं तयार होते फॅक्टरी वगैरेमध्ये ते थोडंसं तुम्हाला समजावून देतो. तर फॅक्टरीमध्ये कसं जे हे मोहरीचे दाणे असतात मित्रांनो, जे मस्टर्ड ऑइल असते, म्हणजे याचं जे तेल बनवलं जाते, तर ते तेलसाठी याला ते ग्राइंड करतात पूर्ण. अजून त्याचं सगळं तेल वगैरे सेपरेट केलं जाते सीड्सचं. आणि मग जे उरलेला कचरा असतो त्या कचऱ्यालाच मस्टर्ड केक, नाहीतर सरसो की खली, हिंदी भाषेत त्याला सरसो की खली म्हटलं जाते, सरसो खली. तर हे खूप चांगलं खत असते. तर तो जो कचरा असतो त्यालाच मग थोडंसं प्रोसेस करतात, साफ करतात, उन्हात वगैरे थोडंसं वाळवतात, म्हणजे पाण्याने वगैरे धुवून ते लोक. आणि मग ते पॅकेट वगैरेमध्ये आपल्याला बांधून अशी देऊन देतात. तर मित्रांनो, जसं कोणी बकरी वगैरे तुम्ही पाहिले असेल, जे बकरी वगैरेलाही चारतात, तर हे मस्टर्ड केक वगैरेही चारल्या जाते बकरींना. तर तिकडे हे तुम्हाला इझिली भेटू शकते. किंवा तुम्ही हे घरी पण खूप चांगल्या सोपी पद्धतीने बनवू शकता. तर मी हे तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यात पहिले तुम्हाला मोहरीचे दाणे घेऊन घ्यायचे मित्रांनो. ते चांगल्याने मोहरीचे दाणे असे कुटणे किंवा जे आपलं मिक्सर, जे ग्राइंडर आहे, मिक्सरमध्ये टाकून छान याला तुम्ही याला हे करून घ्याल, ग्राइंड करून घ्याल चांगल्याने मिक्सरमध्ये. आणि मिक्सरमध्ये जसं तुम्ही बनवाल तर त्याच्यात काय कराल, असे कमी दाणे नका टाकाल, एकदम बल्कमध्येच खत बनवाल. म्हणजे कसं जे तुमचं मिक्सर असेल त्याला फुल भराल आणि मग पिसाल. त्यांनी काय होईल, चांगली पावडर बनेल, लवकरही बनेल, अजून सगळेच दाणे पिसल्या जातील. थोडेसेच दाणे टाकाल तर ते खालच्या खाली बरोबर पिसल्या नाही जाणार. मग असं तुम्हाला तुमच्या मिक्सरमध्ये पिसून घ्यायचं आहे. हे मी असं तुम्हाला थोडंसं आज व्हिडिओमध्ये बनवण्यासाठी आपल्या कुटणीमध्येच कुटून राहिलो आहे. मग असे दाणे मी हे पाहू शकता तुम्ही. याचं थोडंसं असं पावडर बनवून घ्यायचं आहे. तुम्हाला एकदम बारीक याची पावडर बनवायची आहे. आणि मग काय करायचं आहे मित्रांनो, तुम्ही जे पण ही जी पावडर बनवली आहे, कोणताही रुमाल घेऊन घ्यायचा आहे, जोही तुमच्याकडे खराब वगैरे क्लॉथ आहे, किंवा किचन क्लॉथ वगैरे, किंवा कॉटनचे जे कपडे असतात, म्हणजे जोही खराब कापड असेल तो तुम्हाला घेऊन घ्यायचा आहे. आणि हे जे आपण मोहरीच्या दाण्याची पावडर बनवली आहे, ती पावडर तुम्हाला त्या याच्यात रुमालमध्ये किंवा जो कपडा घेतला आहे त्याच्यावर टाकून द्यायचा आहे. अजून मग आता ही एक पद्धत आपण कावर करतो आहे, कारण या मोहरीच्या दाण्यात तेल असते. मी तुम्हाला जसं पहिले सांगितलं होतं, फॅक्टरीमध्ये तेल काढून घेतात, पण ते झाडात तेल गेलं नाही पाहिजे, ते झाडांसाठी खराब असते. असं तुम्ही म्हणू शकता हे डायरेक्ट आपण झाडात वापरू शकतो, पण असं नाही वापरल्या जाऊ शकत हे झाडात. तर आपल्याला हे तेल नाही गेलं पाहिजे झाडात, त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची असते. म्हणून आपण ही वाली स्टेप करत आहोत. तर हे मोहरीचे दाणे असे डायरेक्ट टाकायचे नसतात, हे खराब असते. म्हणून हे आपल्याला आता याचं तेल पूर्ण काढून घेण्यासाठी आपण हे रुमालवर टाकत आहे. पूर्ण जी पण तुम्ही तयार केलेली पावडर आहे मिक्सरमधली, ती चांगल्याने तुम्हाला कोणत्याही जसं कापड घ्यायला सांगितलं त्याच्यात टाकायचं आहे. पूर्ण याला असं फोल्ड मारायचं आहे चांगलं मित्रांनो. असं कोणतंही दगड वगैरे घेऊन घ्यायचं आहे आणि दगडाने याला चांगल्याने असं प्रेशर वगैरे द्यायचं आहे, जेणे की हे पूर्ण याच्यात तेल वगैरे जे होतं या आपल्या मोहरीच्या दाण्यात, ते पूर्ण असं ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. तर या कापडमध्ये हे पूर्ण ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. तर आता बघू शकता हे खूप चांगल्याने या कपड्यावर पाहू शकता ॲब्झॉर्ब होऊन गेलं आहे. किंवा तुम्ही काय करू शकता, 4-5 दिवस तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला लवकर नाही बनवायचं असेल तर 4-5 दिवस तुम्ही या जे कापड आहे याच्यात हे गुंडाळून ठेवून बांधून पण शकतात. 4-5 दिवसात ते आपोआपच तेल ॲब्झॉर्ब होऊन जाईल. तर तुम्हाला जसं
हे आहे आपण बनवलेला आहे याचा चुरा. तर हा तुम्हाला असं बांधून ठेवून द्यायचा आहे काही दिवसांसाठी, तर तसंच तेल ॲब्झॉर्ब होऊन जाईल. आणि मग हे आता थोडंसं आपल्या झाडात तयार आहे म्हणजे वापरण्यासाठी. तर आता काय करायचं आहे, हे तर डायरेक्ट मी करत आहे, वापरत आहे. पण तुम्हाला ही जी पावडर, आता तुम्ही रुमालची ही स्टेप झाली कंप्लीट. याच्यानंतर हे तुम्हाला उन्हात वाळू घ्यायचं आहे. 1 दिवस वाळून घ्याल चांगल्याने. उन्हात वाळल्यानंतर आता हे झाडात वापरण्यासाठी तयार आहे. फक्त एक आहे मित्रांनो, की हे जे खत आहे जेवढं जुनं राहील, जसं समजा आपलं हे 15-20 दिवस झाले आहे बनवून, त्याचा वास कमी येईल. पण जसं हे नवीन खत असलं, एकदम आपण आजच बनवलं आहे आणि उद्या झाडात वापरतो आहे, तर थोडासा याचा वास येऊ शकतो झाडांमध्ये. तर त्याचं तुम्ही काळजी घ्याल. तर जसं आता जुनं खत असलं तर त्याला वास वगैरे काही नाही येत. जसं तुम्ही 15-20 दिवस झालं आहे बनवून, तर त्याला वास नाही येत. पण नवीन खतांना येते, तर त्याची थोडीशी काळजी घ्याल. जसं पाहू शकता, ही लहानशी एक कुंडी आहे. तर या कुंडीमध्ये किती टाकायचं आहे, अर्ध्या चमच्यापेक्षाही कमी तुम्हाला असं वापरायचं आहे. जसं आता आपल्या हाता एवढ्या मोठ्या मोठ्या कुंड्या असतात, तर त्याच्यात किती टाकायचं असते, त्याच्यात तुम्ही असं 2-3 चमचे टाकू शकता. आणि झाडात टाकण्यासाठी पण एक पद्धत आहे मित्रांनो, की तुम्ही जेव्हा झाडात टाकताय तर त्याच्या मुळाजवळ हे नाही पडलं पाहिजे. म्हणजे मुळं नाही, जी स्टेम्प आहे, जी झाडाची ही मेन स्टेम्प असते, त्याच्या दूरच तुम्हाला असं असं टाकायचं आहे. म्हणजे आजूबाजूला टाकायचं आहे, झाडाच्या एकदम जवळ नाही टाकायचं आहे. आणि मग चांगल्याने याची खुरपी करून घ्याल. मग आता याला पाण्यात वगैरे कसं वापरायचं आहे मित्रांनो, ते पण सांगतो. हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे सॉलिड आहे, सॉलिड फर्टिलायझरसारखं वापरू शकता. आणि NPK खूप चांगल्याने याला झाडाला मिळत राहील. आता आपण पाहू की हे पाण्यात कसं वापरायचं असते. तर पाण्यात तुम्हाला जसं 2 वाट्या तुम्हाला हे 1 लिटर पाण्यात टाकून द्यायचं आहे. जसं आता तर मी हे एकच अर्धीच वाटी आहे माझी, पण तुम्हाला असे 2 वाट्या चांगल्यानी 1 लिटरमध्ये टाकून द्यायचं आहे. याला 5 दिवसासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही याला झाकून पण ठेवू शकता किंवा याला असं उघडं ठेवाल तरी चालेल. पण अशा ठिकाणी ठेवाल, कारण मी पुन्हा तुम्हाला पहिलेच सांगितलं हे नवीन खत आहे, तर थोडासा याचा वास येतो. म्हणून अशा ठिकाणी ठेवाल जिकडे जास्त कोणी जात नाही, तर त्या ठिकाणी याला झाकून किंवा उघडं तुम्ही ठेवून द्याल. आणि मग हे आता 5 दिवसांनी मित्रांनो तयार होऊन जाईल. आणि मग हे आपल्या झाडांमध्ये वापरण्यासाठी बिलकुल तयार होऊन जाईल. मग काय करायचं आहे, हे जे 5 लिटरचं आहे, जसं आता हे 1 लिटरचं आपलं फर्टिलायझर आहे लिक्विडचं, आपलं मोहरीच्या दाण्याचं मस्टर्ड केक, याला 5 लिटर जे साधं पाणी आहे त्याच्यात तुम्हाला मिक्स करायचं आहे चांगल्याने. आणि मग तुमच्या सगळ्या झाडांना टाकून द्यायचं आहे. जसं आता पाहू शकता याचा रंग एकदम डार्क आहे, तर याचा रंग एकदम लाईट झाला पाहिजे, एकदम याचा रंग पाण्यासारखाच दिसला पाहिजे, मगच ते तुम्हाला झाडात वापरायचं आहे. एकदम डार्क कॉन्सन्ट्रेटेड नसलं पाहिजे हे, त्याची काळजी तुम्ही नक्की घ्याल झाडात वापरण्यासाठी. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी टाकून ठेवली आहे कमेंट बॉक्स आणि डिस्क्रिप्शनमध्ये, त्यालाही नक्की जॉईन कराल. आणि हिंदीमध्ये तुम्हाला समजा गार्डनिंग टिप्स पाहिजे, वेदांग गार्डनरला पाहू शकता. धन्यवाद.